पण एप्रिल पर्यंत थांबा. तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. आज देश एक निर्णायक वळणावर उभा आहे. मुद्रा मोदी से मुजरा मोदी आंदोलन ही केवळ घोषणा नाही, तर ती लोकशाही वाचवण्याची हाक आहे. मोदी हटाव देश बचाव हा नारा कोणाच्या वैयक्तिक द्वेषातून नाही, तर देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी दिला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, एप्रिलपर्यंत थांबा. 2 रील्स बाहेर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जर त्या रील्स देशासमोर येऊ नयेत असे वाटत असेल तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून खुर्ची खाली करावी. हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही, तर भारताच्या लोकशाहीचा आहे, देशाच्या सन्मानाचा आहे. आज जनता प्रश्न विचारत आहे. पारदर्शकता कुठे आहे? उत्तरदायित्व कुठे आहे? भाजप जर खरंच देशभक्तीची भाषा करत असेल तर भारताचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी त्यांनी कठोर निर्णय घ्यावा. व्यक्तीपेक्षा देश मोठा असतो. सत्ता येते जाते, पण संविधान आणि लोकशाही टिकली पाहिजे. आपण सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे, भीतीपोटी नाही तर सत्याच्या जोरावर. कारण जेव्हा जनता जागी होते तेव्हा सत्तेला उत्तर द्यावेच लागते. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय भीम, जय नरेंद्र मोदी, संविधान. झाली तुमची 15 वर्ष. तुमचे सगळे गुलाम आहेत याची मला जाणीव आहे. पण एप्रिल पर्यंत थांबा. तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. आता त्या रील्स येऊन द्यायच्या नसतील, त्या रील्स येऊन द्यायच्या नसतील, त्या रील्स येऊन द्यायच्या नसतील, त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर खुर्ची खाली करा. टेन्शन थांबवा. आमच्या पुढे 2च मार्ग आहेत. एक तर देशाला वाचवा, आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला संपवा, आणि तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही खाली करा. आम्ही असताना बघून घेऊ. मी इथल्या बीजेपी वाल्यांना सांगतोय की आम्ही तुमचा राजीनामा नाही मागत. सत्ता ही तुमचीच राहणार आहे. का लोकांनी तुम्हाला 5 वर्षासाठी निवडून दिले. तुम्ही काय निवडणूक घेणार नाही, तुम्ही काय निवडणूक घेणार नाही. त्याच्यामुळे सत्ता तुमचीच राहील. फक्त ती सत्ता राहत असताना भारताचं सार्वभौम ही कायम राहिलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदी याची बळी हा द्यावाच लागणार. उद्याची होळी आहे. बळी कोणाचा द्यायचा? बळी कोणाचा द्यायचा? जेव्हा आपण उद्या द्या एवढं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो.